नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वर्दीतील सर्पमित्र फारुक नगर। काल संध्याकाळी ड्युटी संपून मी ज्यावेळी घरी जात होतो त्यावेळी आमच्याच मिरजमध्ये एक ईदगाह नगर म्हणून एक एरिया आहे। त्या एरियामध्ये एका सापाची आणि मुंगसाची भांडणं चालू आहेत असा आम्हाला कॉल आला। मी गेलो तिथं आणि गेल्यानंतर बघितलं की एक मोठा नाग होता आणि त्याच्याबरोबर एक घोणसची भांडणं सुरू होती आणि नागरिकांची खूप तिथं गर्दी पण जमली होती आणि त्यावेळी मी तिथं गेलो, त्या नागाला सुरक्षित रेस्क्यू केलं। बॅडलकली नाग खूप चवताळलेल्या अवस्थेत असल्यामुळं त्याचं मला काही व्हिडिओ शूट करता आलं नाही। त्याला आणलं घरी, बघितलं की त्याला थोड्या जखमा झालेल्या होत्या आणि त्याला मी व्यवस्थित ट्रीट करून घरी ठेवलं रात्रभर आणि रात्रभर घरी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन वन विभागाच्यात माझे एक सिनियर आहेत, पशुमित्र प्राणीमित्र म्हणू शकतो त्यांना आपण, सचिन भाई, त्यांच्या मदतीनं त्या जखमी सापावर औषधोपचार करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ बघा, खरंच खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला तो नक्की आवडेल। धन्यवाद। त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं आहे। मला त्यातल्या मला गोष्टी दाखवली म्हणतात ना की एक्सपर्टमेंट करायला हवं। त्याला बाकी त्याला पूर्ण जाता आलं नाही, त्याला मित्रांनो नमस्कार। हा बिग साईज कोब्रा जो आहे काल रात्री आपण रेस्क्यू केला होता, त्याची आणि एका मुंगूसची फाईट चालू होती आणि त्या फाईटच्या दरम्यान हा थोडासा जखमी झालेला आहे। आपण आता स्नेक एक्सपर्टकडे त्याला आणलेला आहे आणि त्याचा औषधोपचार करून त्यांना आपण पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जमा करूया। हे आमचे सचिन भाई आहेत, माझे गुरु आहेत। मला ज्या गोष्टी अद्यापपर्यंत माहीत नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी मला सगळ्या समजावून सांगितल्या। ह्याला जखमा झालत्या म्हटल्यानंतर मला सचिन भाईचीच आठवण आली पहिली की ह्याला फक्त सचिन भाईच ट्रीट करू शकतात, म्हणून मी आमच्या सचिन भाईंकडे त्याला घेऊन आलो आहे आणि आता त्याच्यावर औषधोपचार करून प्राथमिक त्याला मी निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत। आता बघू शकताय, अद्याप खूप ॲक्टिव्ह असा साप आहे, खूप मोठा आहे, साधारण एक 6-7 वर्षांचा साप आहे असं सचिन भाई म्हणाले, म्हणजे अडल्ट साप आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि आता थोड्याशा जखमा आहेत, त्या जुन्या आहेत का काल मुंगसाबरोबर झालेल्या भांडणातल्या आहेत ते अजून माहीत नाही। आणि पाणी पाजवायचा प्रयत्न करतो आहे आम्ही त्याला। आता पाणी पिलं तर त्याच्यावर औषधोपचार करून आम्ही त्याला सोडून देऊ। बघू शकता त्यांना आपलं शरीर कशा रीतीनं फुलवलेलं आहे, ही त्याची बचाव करण्याची एक नैसर्गिक इन्स्टिक्ट ज्याला म्हणतो ती आहे। ते म्हणतात ना की एक्सपर्टचं काम एक्सपर्टनेच करायला हवं। सचिन भाई आता तुम्ही पण करू शकता।
अब्बासर पिच्छे अचानक बाहर आते हैं. येत नाही. तुम्हाला दिसत असलं तर तो हळूहळू थोडं थोडं पाणी पितोय. सचिन भाई, आपण आता त्याला पाण्यात घातलं, याचा फायदा काय होतो सांगू शकाल थोडा? याच्यात फायदा म्हणजे काय, आता मुसानं त्याला चावलेलं वगैरे असं तर ते ट्रेसमध्ये गेलेलं असतं. बरोबर. आणि त्याचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला येण्यासाठी थोडं पाण्यात भिजवं हे गरजेचं आहे. अच्छा. आणि हे आता उष्णता भरपूर आहे, उष्मघात होण्याचे पण चान्सेस जास्त आहे आणि त्याच्यात ते फाईट केलं मुसावर बरोबर. त्यामुळं मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे त्याला थोडं पाण्यात कूल करायला पाहिजे. हे करा. आणि जे मुसाने चावलेलं आहे ते चावा वगैरे घेतलेला असतं, त्याचा बॅक्टेरिया होऊ नये म्हणून स्वच्छ करणं गरजेचं आहे. ओके. बघू शकता तो पूर्णतः आता पाण्यात गेलेला आहे आणि स्वतःला त्यांनी पाण्याच्या आत लपवलेलं आहे. बादली छोटी आहे थोडीशी, त्यामुळे त्याला पूर्णतः जाता आलं नाही. परंतु बादली मोठी असली तर त्यानं आपलं संपूर्ण शरीर पाण्याच्या आत घेतलं असतं. आता तो शांत बसला आहे. थोड्या वेळानं त्याला मी औषध लावतो. जखम आता तुम्ही बघू शकता, तो इथे एक जखम आहे ज्याला मुंगसाचा दात लागलेला होता. ती जखम आता थोडीशी क्लीन झालेली आहे आणि आता त्याच्यावर आम्ही हळूहळू औषधोपचार लावतो आणि हे करतो. एकदम शांत राहणार. आता त्याला शांत केलेलं आहे. सचिन भाई म्हणतायत की आता शांत राहील तो. आणि सचिन भाईच्या मते ही एक फुल साईज म्हणजे पूर्णतः वाढ झालेली मादी आहे. आता अत्यंत शांत रीतीने तो असा बसलेला आहे. म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन नावाचा जो काही प्रकार असतो, म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या एक्सपर्टचा सल्ला मानतो की त्याला हेच करायला पाहिजे आणि नेमकं तसंच होतं, त्यावेळी त्या माणसाच्या अनुभवाची, त्या क्षेत्रात असलेल्या प्रचंड कामाची आपल्याला अनुभूती होते. आणि सचिनभाई हे सगळी कामं निस्वार्थपणे करीत आहेत. अगदी निस्वार्थपणे स्वतःचं काम करतायत. कधी म्हणजे कोणत्याही मोबदल्याची आशा न करता, काही न करता स्वतःचं आयुष्य सचिनभाईंनी खरंच सापांसाठी किंवा सापांसाठीच म्हणता येणार नाही, परंतु प्रत्येक जनावरासाठी सचिनभाई हे उपलब्ध असतात. शांत झोपलेला आहे. आता त्याला काही टेन्शन नाही आहे. आता त्याच्या जखमावर आपण बिटाडीन लावतोय जेणेकरून त्याला संसर्ग पुन्हा होणार नाही. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकताय त्याच्या जखमेवर आम्ही त्याला औषधोपचार आता केलेला आहे. आणि औषधोपचार केल्यानंतर हा साप निवांत झोपलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्याला खतरा लागणार नाही आहे. आता मला पण जायचं आहे ड्युटीला. माझी 1 वाजता ड्युटी होती, परंतु अद्याप मी इथंच आहे आणि सचिन भाईच्या ताब्यात त्याला देतो. आणि सचिन भाई याला वन विभागाच्या ताब्यात दिलेलं आहे थोडक्यात. आणि सचिन भाई आता थोडक्यात जेव्हा वेळ मिळेल त्यांना तेव्हा सोडून येतील निसर्गाच्या सानिध्यात. धन्यवाद.